तर गुड मॉर्निंग मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. आज आपला 10-100वा ब्लॉग. आपल्यासोबत रनिंगला कोण आहे बघा. तर रोहित आणि रोहितची वाईफ म्हणजे बायको आलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो, चला. बायको समोर आहे आणि तो माग आहे. तर बघा, कारण की माझी रनिंग झाली आहे. मित्रांनो, चाललोय आम्ही पैठणला चाललोय. काय काम आहे थोडंफार, आणि आपल्याला गाडी पण आणायची तिकडून. आपला शॉर्टकट रस्ता आहे, डायरेक्ट पैठण रस्ता आहे. कोणी बघितलंच नसं ना रस्ता. हा, चला आता जाऊया थोडं. हा, तुझा तर आवाज येतच ना सोन्याच्यात. तर मित्रांनो, आपण माईकचा वापर करतोय आता, कारण की काय, ब्रेक भाऊ, ब्रेक कर ना. भाऊ ब्रेकच नाही आमच्या गाडीला, कारण की एकच गाडी चालती या रस्त्यानं. दुसरी गाडी चालायचं कामच नाही. दुसरी गाडी चालत कामच नाही. सांगितलं नाही माईक लावलं. चला आता माहीत झालं ना. ही विहीर होती मित्रांनो, आधी या विहिरीत खूप जण पडलेले आणि खूप खतरनाक पक्षी बसलेला होता तिथं. याला हॉर्न वाजवलं तर जाऊन नाही तुला पुढं. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही साईड दिल्याबद्दल. हा, आम्हाला मदत केली, कारण की आमचं मेकअप आहे ना, मेकअपला खराब झालं आहे. चला तर बघूया पैठण कसं आहे. चलो दाखव तुम्हाला रस्ता. दाखवतो तुम्हाला आता कसा राहतो रस्ता. पैठणचा धरण बी दाखवणार. चला बघूया पैठणचं धरण. मित्रांनो, आलो आपण संतांच्या भूमीमध्ये. सागर 3 किलोमीटर. बायपास नाही, त्याच्यामुळे आपण इकडून चाललोय. तर चला पैठण दाखवतो तुम्हाला कसं आहे, कारण की आपल्या मामाचं गाव आहे. आता छोडा डायरेक्ट. तर कोणी पैठणला आलं असेल तर सांगा, कारण की नाथ सृष्टी खूप मोठी करतो इथं. जत्रा पण असते. हा, भरली जत्रा झाली. हा, झाली. नाथ सृष्टी संपली ना आता. चला तर मित्रांनो, आम्ही चाललोय फायनली घरी. बघू शकता आपण, गाडी घेऊन चाललोय आता. पैठणचं क्रॉस झालंय. बघू आता आजी सेट काय दिसते खतरनाक. दाखवतो तुम्हाला. कॉलेजला पेपर पण आहे, त्यामुळे लवकर जाणे आम्हाला घरी करा. तर मित्रांनो, चला आपण डायरेक्ट आपल्या कुठं भरला जाणार. मित्रांनो, बघू शकता काय चालू आहे. तर बघू शकता जत्रा. आपल्या मोस्टली 5 गावांचं बघा सण.
मित्रांनो बघू शकता आपले ते सरकारचा फायदा. शिंदे सरकार त्याला म्हणतात, शिंदे सरकार. सरकार मस्त जोमात दे, लोक डायरेक्ट पुरे कोमात दे, त्यात काही वादच नाही. लोक फुकुटच आहे, कोमात नाही आणतात, फुकुटच आहे, फुकुटच. त्यांना बी वाटत असं जाऊ द्या बरं आहे, लोक फुकुटातच पाहिजे. लोक हुशार झाले तर आपण निवडून कसं घेऊ मग? लोक हुशार नको व्हायला, फक्त हुशार व्हायला आपणच पाहिजे. जाऊ द्या काय लोकांची इच्छा आहे, आता लोक पाचन करते, पण आपण बोलून फायदा नाही आहे. लोकांनीच विचार करा आणि लोकांनीच ऍक्शन घ्यावं, त्याच्यावर दुसरं काही नाही. बघू शकतो तुम्ही रस्ते काही एवढले गड्डे